त्यानंतर पोवाड्याचा जो एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो संपन्न होईल. म्हणूनच मराठाशाहीचे मावळे आम्ही, तलवार आमची राणी आहे. मराठाशाहीचे मावळे आम्ही, तलवार आमची राणी आहे. दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी शिवबाची मेहरबानी आहे, बाकी शिवबाची मेहरबानी आहे. आदरणीय माननीय नौशाद उस्मान साहेब. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. कुल या अहलल किताब कुल या अहलल किताबी ताअलौ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम. सदकल्लाहुल अज़ीम. महाराष्ट्राचा आराध्य दैवत अल्लाहच्या नावानं सुरुवात करतो, जो मोठा दयावान व कृपावान आहे. आणि शिवरायांच्या प्रतिमेला नव्हे तर त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करतो. कोणगावची आदरणीय वडीलधारी मंडळी, माझ्या समवयस्क तरुण मित्रांनो, माता भगिनींनो आणि लहान लहान चिलपाखरांनो, अस्सलाम वालेकुम, आदाब. शिवरायांचा पराक्रम हे तास आणि 2 तासांच्या भाषणामध्ये व्यक्त होणारा नाही आहे. हे एखाद्या पोवाड्यामध्ये व्यक्त होणारा नाही आहे. रात्रंदिवस अनेक इतिहासकारांनी आपल्या लेखणी झिजवले आहेत, तरीही माझ्या राजाचा कार्यक्रम हा त्याच्यामध्ये सामावणारा नाही आहे. असा माझा राजा, असा आपल्या सर्वांचा राजा. आणि त्या विषयात त्यांची महती काय वर्णावी. सांगितलं जातं की शिवरायांचा पराक्रम काय, तर अफजल खानाचं पोट फाळलं नाही. त्याच्यापेक्षा मोठा पराक्रम आहे की 18 पगड जातींना एकत्र करून जे जातीयतेचं सोळ फाळलं माझ्या राजानं, तो सर्वात मोठा पराक्रम आहे. जाती व्यवस्थेचं सोळ फाळलं. सांगितलं जातं की शिवरायांचा सर्वात मोठा पराक्रम कोणता आहे, तर शाहिस्ते खानाची बोटं फाटली नाही. त्याच्याहून जास्त मोठा पराक्रम हा आहे की आमच्या माता भगिनीकडं आणि आमच्या महिलांच्या अब्रूवर जाणारा जो हात आहे, त्या हाताचे बोट थाटले महाराजांनी. हा सर्वात मोठा पराक्रम माझ्या राजाचा आहे. म्हणून शिवजयंती साजरी करत असताना किंवा शिवजन्मोत्सव साजरा करत असताना फक्त अफजल खान आणि शाहिस्ते खानावर बोलण्याऐवजी महाराजांचं कृषी धोरण काय होतं, महाराजांचं आर्थिक धोरण काय होतं, महाराजांचं राजकारण राज्यशास्त्राविषयी काय होतं, आणि हो महाराजांचं अध्यात्माविषयी काय म्हणणं होतं, काय विचार होतं, याच्यावर देखील प्रकाश पाडण्याची गरज आहे. फार चांगली गोष्ट आहे की सरकार आता यासाठी पाऊल उचलत आहेत आणि अभ्यासक्रमामध्ये आता शिवरायांचं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन वगैरे, त्यांचं कृषी धोरण, हे सगळं आता सामील करू इच्छित आहेत. हे फार आधी व्हायला पाहिजे. नाहीतर होते काय की मी सगळ्यांनी इथं बसावं, इथं हरकत नाही, फार जास्त बोर करणार नाही. मी 4थ्या वर्गात असताना धडा सुरू व्हायचा अफजल खानाचा वध, आणि मी वर्गामध्ये एक मराठी मीडियमच्या वर्गामध्ये एकुलता एक मुसलमान विद्यार्थी, आणि तो धडा सुरू असताना सगळ्या वर्गातल्या जे विद्यार्थी असे त्याचे चेहरे असे माझ्याकडं वारंवार फिरायचे. मी विचार करायचा की माझे नातेवाईक सगळं आठवून मी पाहिलं की माझा नातेवाईक अफजल खान नावाचा माझा कोणताच नातेवाईक नाही. मग अफजल खानाचा माझा संबंध काय. म्हणून अशा प्रकारे आम्हाला मोगलांच्या गोटात जबरदस्ती ढकलण्यात आलं. वास्तव हे आहे की या देशातला कोणताच मुसलमान औरंगजेब जयंती साजरी करत नाही, कोणताच मुसलमान अफजल खान जयंती साजरी करत नाही, कोणताच मुसलमान शाहिस्ते खान जयंती साजरी करत नाही. एवढंच नाही तर शेवटचा जो मोगल बादशाह आहे बहादूरशाह जफर, तो देशप्रेमी होता. 1857च्या संग्रामाचा तो मुख्य प्रमुख होता. त्या जफरची समाधी भारताच्या बाहेर आहे आणि त्याची देखील कोणी जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करत नाही. आमचा त्यांचा संबंध काय. आमचा संबंध आमच्या महाराष्ट्राच्या राजाशी. म्हणून परंतु काही लोक आपली शेकण्याकरिता, भाजवण्याकरिता मुद्दामून अशा प्रकारचा इतिहास लिहिण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं काहीच काम केलं नाही, फक्त मुसलमानांना ते कापस सुटले आयुष्यभर, बाकी दुसरं काहीच काम नव्हतं. अशा प्रकारचं काहीतरी रक्तरंजित इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून
द्वेष निर्माण होणं आणि द्वेषामधून मग ध्रुवीकरणाचं राजकारण, त्याच्या नंतर मग सगळे प्रकार तुम्हाला माहिती आहे की दंगलीनंतर तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होणं, त्यांचं रोजगार, त्यांचं करिअर उद्ध्वस्त होणं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातात. मग लहान लहान दुकानदारांची दुकानं जाळणं, लहान लहान जे आहे ते कर्मचाऱ्यांना परेशान करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. मित्र हो, आज कोणगावचा प्रत्येक माणूस हा सुखानं जगू इच्छितो. आज कोणगावातली पहिली प्रत्येक महिला ही सुखानं जगू इच्छिते. आज कोणगावचा प्रत्येक विद्यार्थी हे सुखानं अभ्यास करू इच्छितो, तो शिकू इच्छितो. त्याला वाटत नाही किंवा कुठंतरी दंगली व्हाव्यात, कुठंतरी दुकानं झपाझप बंद व्हावी आणि एक वातावरण निर्माण व्हावं. कोणाला वाटत नाही, असं सर्वसामान्य माणसाला वाटत नाही. आणि असं हे वातावरण जर अबाधित राखायचं असेल मित्र हो, तर मग शिवरायांचा पराक्रम खऱ्या अर्थानं काय आहे मित्र हो, एक दंगलमुक्त जीवन जगण्यासाठी, एक दंगामुक्त महाराष्ट्रासाठी हे आवश्यक आहेत. म्हणून आज आपण इथं जमलेले आहोत. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शांत चित्तानं हे सर्व ऐकून घ्यावं. आम्हाला अफजल खानाचा वध शिकवला जातो, परंतु त्या अफजल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी शिवरायांनी काढला, ती वाघनख रुस्तमे जमा नावाच्या एका मुसलमानाला पाठवली होती, हे सांगितलं जात नाही. आम्हाला हे सांगितलं जातं की सय्यद बंडाने हल्ला केला शिवाजी महाराजावर त्यावेळी. हो, खरं आहे, परंतु त्याच वेळी अफजल खानाचा वध करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यावेळी 10 अंगरक्षक होते. त्या 10 अंगरक्षकापैकी एक अंगरक्षक सिद्दी हिलाल होता. हे आम्हाला सांगितलं जात नाही. आम्हाला सांगितलं जातं की आग्र्याला औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले, परंतु त्या नजर कैदेतून जो सोडवणूक केली, मुक्तता करण्यात ज्याने मदत केली, तो सय्यद मदारी मेहतर. हे सांगितलं जात नाही. त्याचं पूर्ण नाव देखील घेतलं जात नाही. सय्यद मदारी मेहतर आहे तो, फक्त मदारी मेहतर घेतलं जातं. काही आडनावं हे मुद्दामून घेतली जातात आणि काही आडनावं मुद्दामून घेतली जात नाही. कृष्णाजी भास्कर सांगितलं जातं, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं पूर्ण नाव मुद्दामून घेतलं जात नाही. म्हणजे काहींची नावं पूर्ण घ्यायची, काहींची नावं अपूर्ण घ्यायची, ही इतिहासकारांची, कलम कसाई लोकांची शब्द चालाखी आहे. हात चालाखी जसं असते तशी शब्द चालाखी आहे. मित्र, आम्हाला सांगितलं जातं की बाजी प्रभू देशपांडे यांनी पराक्रम गाजवला, बिलकुल गाजवला, त्यांच्या पराक्रमाला सलाम. परंतु त्याच पन्हाळगडाच्या युद्धामध्ये सिद्धी वाहवा आणि सिद्धी इब्राहिम याचं जे बलिदान आहे ते कोणी सांगितलं जात नाही, तो कोणी सांगत नाही. तो सिद्धी वाहवा, त्याचं पूर्ण कुटुंब पन्हाळगडाच्या युद्धामध्ये पूर्ण 5 मुलं त्याची शहीद झाली. त्या सिद्धी वाहवाला असं जखमी करून नेण्यात आलं, त्याचे हालहाल करून त्याला जेरबंद करण्यात आलं. हे फार जास्त सांगितलं जात नाही. आम्हाला सांगितलं जातं की शाहिस्ते खानाचे छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटली, खरं आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सरनौबत कोण होता? नूर खान बेग. आता सरनौबत म्हणजे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला वाटतं असं नौबत वाजवणारा वगैरे नाही, लष्कर प्रमुख. लष्कर प्रमुख. आज भारताचा लष्कर प्रमुख करण्याची वेळ आली तर केरळात एका मुसलमान डेप्युटीला, लष्कर प्रमुखाला डावलून दुसऱ्याला करण्यात आलं. हिंमत नाही झाली भारतीय सरकारची, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास होता मुसलमानावर. लष्कर प्रमुख केलं नूर खान बेगाला. आणि लष्कर प्रमुख काय करू शकतो? जनरल परवेज मुशर्रफ यांना विचारा. 3 दळ होते, घोडदळ, पायदळ आणि आरमार. या तिन्ही दलाचे प्रमुख मुसलमान होते. घोडदळाचा प्रमुख शमा खान आणि पायदळाचा प्रमुख नूर खान बेग आणि आरमाराचा प्रमुख कोण? दर्या सारंग. आणि त्या धर्तीवर आज आम्ही बसलो आहेत जिथं या देशाचं पहिलं आरमार या कोण गावात, या कल्याणच्या खाडीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं. त्या ऐतिहासिक गावामध्ये आम्ही जन्मलोय आणि त्याच ऐतिहासिक गावामध्ये दर्या सारंग यांनी आपली कमान सांभाळली होती. भारताचा पहिला ऍडमिरल, पहिला नेव्ही चीफ दर्या सारंग, मुसलमान. हा इतिहास लिहिला, परंतु अधोरेखित करण्यात आलेला नाहीये. तो जो तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे होता तो पोहोचलेला नाहीये. फार आपण म्हणतो गर्वानं, वेडात मराठे वीर दौडले 7. फार प्रसिद्ध वाक्य आहे. पण ते 7 मराठे वेडे कोण होते? नाव माहिती आहे का तुम्हाला? एकच नाव असेल, प्रतापराव गुजर. एकच नाव. दुसरं नाव काय आहे? सिद्धी हिलाल. दुसरं नाव.
आता त्या 7 मधला एक मुसलमान, आणि त्याला संबोधण्यात आले की वेडात मराठे वीर दौडले 7, म्हणून मराठे कोणाला म्हणायचं याच्यावर देखील पुनर्विचार करण्याची गरज आहे. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये 1,50,000 घोडदळ होतं, त्याच्यामध्ये 66,000 मुसलमान होते. 66,000 मुसलमान. आरमाराचा जनक मी सांगितलं दर्या सारंगा होता. अष्टप्रधान, हे अष्टप्रधान काय होतं? मंत्रिमंडळ होतं. त्या अष्टप्रधानामधला वकील कोण होता? काझी हैदर. तुम्हाला वाटलं वकील म्हणजे असाच असेल काळा कोट घातलेला? नाही, त्या काळी वकील म्हणजे प्रधान सचिव होतो. जसं आपल्याकडे ब्रजेश मिश्रा वगैरे होते ना, प्रधान सेक्रेटरी पंतप्रधानाचा. इतकं महत्वाचं आणि संवेदनशील पद छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ते काझी हैदर यांना दिलं होतं. आम्हाला सांगितलं जातं की मुरारबाजीला मारणारा दिलेर खान होता, खरं आहे, परंतु पायदळाचा सरदार त्यावेळी शमा खान होता. दक्षिणेकडचा सिद्धी जोहर आम्हाला सांगितलं जातं, परंतु दक्षिणेकडून आणि पश्चिमेकडून इंग्रजांच्या फौजांनी जेव्हा मारा केला तेव्हा ऐकून घ्या लक्ष देऊन, त्या इंग्रजांवर हल्ला करणारा पहिला स्वातंत्र्य सैनिक हा महाराजांचा इब्राहिम खान होता. तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान, इंग्रजांवर पहिला तोफेचा गोळा झाडणारा तो इब्राहिम खान आम्हाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून माहीत नाही. आम्हाला माहीत आहे की कट्टर दुश्मन आदिलशाह होता, परंतु हैदराबादचा कुतुबशाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरी दोस्त होता. जिगरी दोस्त. या गोष्टी सांगितल्या जात नाही. आम्हाला तानाजी मालसुरे सांगितलं जातोय, त्यांचा पराक्रमाला सलाम, त्याच्यावर वाद नाही, परंतु आम्हाला हवालदार सिद्धी अंबर वहाब सांगितला जात नाही. आम्हाला जिवाजी महाले सांगितला जातो, त्यांच्या पराक्रमाला सलाम, परंतु लष्करातील अधिकारी हुसैन खान मियाना सांगितला जात नाही. आम्हाला शिवा काशी सांगितला जातो, त्यांच्या पराक्रमाला सलाम, परंतु आरमारातील अधिकारी सिद्धी मिस्त्री आणि सुलतान खान सांगितला जात नाही. आम्हाला धनाजी संताजी सांगितले जातात, त्यांच्या पराक्रमाला सलाम, परंतु आरमाराचे सुभेदार सुलतान खान आणि दाऊद खान सांगितलं जात नाही. आम्हाला सांगितलं जातो की काही वर्षापूर्वी अमेरिकेतून निहाल खान नावाच्या एका माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणारं एक चित्र टाकलं होतं. तो निहाल खान होता की कोण होता नाही माहीत, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की शिवजयंती साजरी केली म्हणून 4 वर्ष इंग्रजांनी ज्याला शिक्षा केली त्याचं नाव होतं अल्लाह बख्श. फक्त शिवजयंती साजरी केली म्हणून 4 वर्ष तुरुंगात जाणारा अल्लाह बख्श कोणाला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. म्हणून या गोष्टी समोर आल्या पाहिजे. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती टिळकांनी साजरी केली म्हणून सांगितलं जातं, परंतु त्यांची समाधी कोण शोधून काढली ते महात्मा ज्योतिराव फुले हे फार जास्त कोणी सांगत नाही. मित्र, अनेक अशा गोष्टी आहेत त्याचा उहापोह झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल की ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान नोकर ठेवले, पगार दिला, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे? आधी काही हिंदुत्ववादी पक्ष आहेत, त्यांचे आमदार खासदार मुसलमान असतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त नौकर ठेवले नाही, फक्त त्यांचे व्यावसायिक संबंध नव्हते, वैचारिक संबंध देखील होते. फक्त मुसलमानाशी संबंध नव्हता, तर मुसलमानांच्या धर्माशी देखील संबंध होता. तुम्ही म्हणाल कसं? छत्रपती शिवाजी महाराजांचे 22 गुरु होते. 22 गुरु आम्हाला फक्त समर्थ रामदास स्वामी सांगितले जातात, किंवा जास्तीत जास्त संत तुकाराम महाराज सांगितले जातात. त्याच्यापैकी एक गुरु होते हजरत बाबा याकूब रहमतुल्लाह अलैह. हे केळशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीपासून 15 किलोमीटरवर बाबा याकूब यांची दर्गा आहे. बाबा याकूब यांच्याकडून सल्ला घ्यायचे. कोणताही हल्ला करत असताना छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु बाबा याकूब यांचा सल्ला घ्यायचे. याचे संदर्भ सगळे आहे माझ्याकडं, कुणाला पाहिजे असेल तर ते बॅग एवढं भरून काय आणलं मी, त्याच्यात माझं काही ब्लँकेट काही नाही, त्या सगळी पुस्तकं आहेत, सगळे संदर्भ मी याचे सांगू शकतो. आणि समकालीन संदर्भ देखील आहेत. एवढंच नाही तर बाबा याकूब या दर्ग्याला 653 एकर जमीन दिली होती महाराजांनी. त्या जमिनीचे पत्राचे फोटो आहेत माझ्याकडे, खरेदी खत माझ्याकडे आहे. सुप्रीम कोर्टात ती केस गेली. वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी कशाला म्हणायचं हा वाद झाला. तर मुसलमानानं अल्लाच्या नावाने दिलेली जमीन म्हणजे वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी दिली. परंतु लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जमीन दिलेली आहे. वक्फ बोर्डाला आपल्या घटनेमध्ये बदल करण्यात यावा की हिंदू असो की मुसलमान
कोणी अल्लाच्या नावानं जर देत असेल प्रॉपर्टी तर ती वक्फची प्रॉपर्टी गणण्यात यावी. हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळं वक्फ बोर्डानं ही दुरुस्ती करून घेतली. 653 एकर जमीन केळशीला दिलेली आहेत आणि त्या जमिनीवर एक मशीद बनवलेली आहे. बाबरी मस्जिद माहित आहे लोकांना? शिवाजीची मशीद माहित आहे का तुम्हाला? शिवाजी महाराजांची मशीद, हो माझ्याकडे फोटो आहेत. कुणाला यायचं असेल माझ्यासोबत तर तो केळशीला येऊ शकतो. आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची अवस्था बेकार झालेली आहे महाराष्ट्रात, परंतु ती एकच वास्तू आहे की जी सुंदर आणि सुशोभित आहे, ती म्हणजे शिवरायांची ती मशीद आहे. अतिशय जशी होती तशी त्याची निगा राखलेली आहे. त्यांच्या गुरूंचा दर्गा आहे तिथं. अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगता येतील. बाबा याकूब यांचा त्या जमिनीचं मी संदर्भ देखील सांगतो. आज्ञापत्र बारनिशी बुक नंबर 5 तालुका सुवर्णदुर्ग यातील नोंद क्रमांक 326 हे त्या खरेदी खताचा नंबर आहे म्हणून संदर्भ सांगतो. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची एक हदीस आहे. हदीस म्हणजे काय? पैगंबराचं वचन. तेच तुम्हाला माहित असणं यासाठी आवश्यक आहे की पुढचा मुद्दा जो मी सांगणार आहो तर शिवरायांचं कुराण आणि हदीस याचं वाचन किती होतं हे तुमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये कुराण आणि हदीसचे दाखले दिलेले आहेत. ती हदीस कोणती आहे मी तुम्हाला आधी सांगतो. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की मी अशी व्यवस्था कायम करणार आहो की ज्या व्यवस्थेमध्ये एक महिला हातात सोनं खेळत खेळत सना प्रदेशापासून तर मृत सागरापर्यंत ती सहज जाऊ शकावी आणि जंगली शौपदाशिवाय तिला कोणाची भीती नसावी. ही हदीस आहे, लक्षात ठेवा. आता मी पत्र वाचतोय. शिवाजी महाराज औरंगजेबाला पत्र लिहितात. ईश्वरदास नागर नावाच्या माणसानं ते फारसी भाषेत भाषांतर करून दिलेलं आहे आणि फुतुहातील आलमगीर या पुस्तकामध्ये देखील ते पत्र आहे. आणि राईज ऑफ मराठा एम्पायर शिवाजी अँड हिज टाइम्स हे जदुनाथ सरकार या पुस्तकामध्ये देखील तो संदर्भ आहे. शिवाजी महाराज औरंगजेबाला म्हणतात, महोदय कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. शिवाजी महाराज म्हणतात औरंगजेबाला, कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. आसमानी ग्रंथ म्हणजे ईश्वरी ग्रंथ, ईश्वराकडून आलेला आहे. हा माणसाने लिहिलेला नाहीये. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यांच्यावर अवतरित झालेला आहे, अल्लाहनं पाठवलेला आहे. त्याला आसमानी किताब म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना पैगंबराविषयी इतकं डीप मध्ये नॉलेज होतं. लोक म्हणतात की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु फक्त शिवाजी महाराज हे अक्षर शून्य होते. नाही, अक्षर शून्य नव्हते. 5-6 भाषा यायच्या त्यांना. अरबी यायची, फारसी यायची, उर्दू यायची, मोडी यायची. हो, आणि त्या पत्रामध्ये कुराणाचा चक्क श्लोक लिहितात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. आपली जर या ईश्वरी शब्दावर ईमान आहे तर आपल्याला त्यात आढळेल की ईश्वर अल्लाह हा फक्त मुस्लिमांचाच नव्हे तर रब्बुल आलमीन आहे. रब्बुल आलमीन कुराणातला श्लोक आहे. कुराणातला श्लोक छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये देतात. तुम्ही म्हणत असाल की काही तुम्ही थापा मारत आहेत. नाही, त्या पत्राची फोटोकॉपी माझ्याकडे आहे. ओरिजिनल पत्राची फोटोकॉपी माझ्याकडे आहे. कोणाला पाहिजे असेल झेरॉक्स तर मी त्याला देऊ शकतो. त्याचं भाषांतर देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुराणाचा श्लोक उद्धृत करून सांगतात की तुझा कुराणावर विश्वास आहे औरंगजेबाला. त्या कुराणात सांगितलंय की हा अल्लाह तुमचा नाही आहे, आम्हा हिंदूंचा पण आहे, हा सर्व जगताचा पण आहे, सर्व माणसाचा तो अल्लाह आहे. अल्लाह रब्बुल आलमीन आहे, सर्व आलमचा तो अल्लाह आहे. म्हणजे सगळ्या लोकांचा तो पालन करता आहे. न्यायाची निकड ही आहे की जिझिया हा बेकायदेशीर नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात औरंगजेबाला, तू जिझिया घेतो ना, बेकायदेशीर नाही, घे. राजकीय दृष्टीने विचार केल्यास हा त्यावेळी योग्य आणि स्वीकार्य ठरतो जेव्हा, पुढचे शब्द फार महत्वाचे आहेत, एक सुंदर स्त्री सोन्याचे दागिने परिधान करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणतीही भीती न बाळगता आणि कुणीही तिची छेड काढल्याशिवाय जाऊ शकावी. ती व्यवस्था कायम कर, नंतर आमच्याकडून जिझिया घे. पैगंबराची एक हदीस, पैगंबराचं एक वचन, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं एक वचन छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला उद्धृत करत आहेत
की औरंगजेबा तू म्हणतो पैगंबराने जिझिया घेतला म्हणून मीही घेईल. अरे पैगंबराने जशी व्यवस्था कायम केली होती तशी व्यवस्था कायम कर. कशी व्यवस्था होती ती माहित आहे तुम्हाला? 10 वर्षामध्ये फक्त 10 क्राईम. इथं सावंत साहेब बसलेले आहेत, त्यांना माहित आहेत क्राईमचा देशामध्ये रेट काय आहे. दर 40 मिनिटाला एक रेप होतो या देशामध्ये. दर 3 सेकंदामध्ये एका मुलीची छेड काढली जाते. पैगंबरांनी मदिन्यामध्ये जी व्यवस्था कायम केली होती 10 वर्षामध्ये फक्त 10 क्राईम घडले. 10. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला जणू खुणवत आहेत की पैगंबराचा दाखला देऊन तू जिझिया घेतो. अरे पैगंबराने जी व्यवस्था कायम केली होती ती व्यवस्था आधी कायम कर, नंतर आमच्याकडून जिझिया घे. एका मुस्लिम राजाला एका मराठा राजानं मारलेली ही कानाखाली थापड आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात औरंगजेबाला की ती व्यवस्था कायम कर. हा संदर्भ आहे नील प्रभू कायस्थ यांनी फारसीमध्ये भाषांतर केलेलं आहे. यदुनाथ सरकारनं लिहिलेलं शिवाजी अँड हिज टाइम्स आवृत्ती 1973 पान नंबर 320. संदर्भ दुसरा SM गर्गे यांचा औरंगजेब जिझिया आणि शिवाजी महाराज पान नंबर 153 ते 155 हा संदर्भ आहे. खोटं बोलत नाही आहे. आता या पत्रामध्ये 3 मुद्दे फार महत्वाचे आहे. पहिला मुद्दा काय आहे की अल्लाह हा रब्बुल आलमीन आहे. म्हणजे काय आहे? शिवाजी महाराज म्हणतात अल्लाह रब्बुल आलमीन आहे. म्हणजे अल्लाह हा मुसलमानांची वडिलोपार्जित जागीर नाही आहे, तो सर्वांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सांगितलं की तो सर्वांचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या अल्लाहला नाव दिले निर्मिक, निर्माता. हा जो निर्मिकचा जो कन्सेप्ट आहे तो इतर काही लोक जे अवास्तव मांडतात तसा अवास्तव मांडलेला नाही आहे. तर ज्योतिबा फुले यांनी अतिशय विज्ञाननिष्ठ तो कन्सेप्ट, तो सिद्धांत लोकांसमोर दिलेला आहे की एक अशी शक्ती की या विश्वाचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे, ती आपोआप निर्माण होणार नाही. मी सांगितलं की हा स्टेज आपोआप तयार झाला, हे फुलं आपोआप आले, हा झेंडा आपोआप इथं आला, हा माईक आपोआप तयार झाला. तुम्ही काय म्हणाल? मला काय नाही म्हणणार, अफसर व्हायला सांगणार की या एड्याला आणलं कोणी इथं. एडा सांगतील लोक. मग हा स्टेज जर आपोआप बनू शकत नाही, हा माईक जर आपोआप बनू शकत नाही, तर हा चंद्र आपोआप कसा बनला, ही पृथ्वी आपोआप कशी काय बनली, हे तारे आपोआप कसे काय बनले, आणि हो बनलेच नाही त्याच्यामध्ये एवढी सुसूत्रता कशी काय आली. इतक्या वाजून इतक्या मिनिटांनाच सूर्योदय, इतक्या वाजून इतक्या मिनिटानं आणि इतक्या सेकंदानंच सूर्यास्त कसं काय होईल. कोणीतरी आहे याचा चालव. ती शक्तीच म्हणजे अल्लाह. आणि शक्तीला मानणाऱ्या लोकांना शाक्त म्हटलं जातं, शाक्त. आणि छत्रपती शिवाजी महाराज शाक्त संप्रदाय होते. एका शक्तीवर त्यांचा विश्वास होता. ती सर्वात मोठी शक्ती की जे या विश्वाला ज्या शक्तीने निर्माण केलं, ती शक्ती की ज्या विश्वाचं संचालन करत आहेत, त्या शक्तीला प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी अल्लाह संबोधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यालाच ईश्वर संबोधलेला आहे, त्यालाच ज्योतिबा फुले यांनी निर्मिक संबोधलेला आहे. दुसरी गोष्ट, कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आसमानी ग्रंथ म्हणजे काय की अल्लाहकडून संदेश आले आहेत काही लोकांना, त्या लोकांना म्हणतात प्रेषित. असे प्रेषित एकच नाही झालं, 1,24,000 प्रेषित आलेले आहेत या भूतलावर. लोकांचा हा गैरसमज आहे की फक्त प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेच प्रेषित आहेत. नाही नाही नाही, इस्लाम धर्माचे 1,24,000 प्रेषित आलेले आहेत. सर्वात शेवटचे प्रेषित आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. पहिले प्रेषित कोण आहेत? आदम. या भूतलावरचा पहिला माणूस हाच मुसलमान. या भूतलावरचा पहिला माणूस आदम हाच इस्लाम धर्माचा पहिला प्रेषित. आपण आदमी आहोत ना. आदमी काहून म्हणतो आपल्याला? कारण आपण आदमची लेकरे आहोत. आणि माणसाच्या मार्गदर्शनाकरिता अल्लाहनं काही संदेश सांगितले, काही मार्गदर्शन सांगितलं. फोन नाही करून सांगितलं नौशाद असं वागू नको, नौशाद असं बोलू नको. नाही, लोकांमधून काही लोक निवडले, त्या लोकांना सांगितलं की जा लोकांना सांगा की अल्लाह तुमच्या सर्वांचा एकच आहे आणि त्याच्याचकडे तुम्हाला जाब द्यावा लागणार आहे. त्या लोकांनी सांगितलं. अशा लोकांना प्रेषित म्हणतात. पण एक माणूस आहे, तो सांगतो की मला अल्लाहकडून संदेश येतात. कसं काय मान्य करायचं? ते कसं काय मान्य करायचं? त्याचा तर्कसिद्ध पुरावा असा आहे की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या तोंडून ते ज्ञान निघालं की जे ज्ञान 18व्या 19व्या शतकामध्ये सिद्ध झालं. जसं पृथ्वी गोल आहे हे 16व्या शतकामध्ये गॅलिलिओनं सांगितलं, परंतु
6व्या शतकामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या तोंडून एक ग्रंथ निघाला आणि त्या ग्रंथामध्ये सांगितलं की पृथ्वीचा आकार दहा सारखा दहा म्हणजे काय शुतुरमुर्ग म्हणतात ना शहामुर्गाचं जसं अंड असतं त्या अंड्यासारखा तो आकार आहे. 16व्या शतकामध्ये गॅलिलिओने सांगितलं. 6व्या शतकामध्ये एक अक्षरशून्य माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाही तो सांगतो की पृथ्वीचा आकार असा आहे अंड्यासारखा आहे अंडाकृती आहे. म्हणजे नक्कीच त्या माणसाला हे ईश्वराकडून निसर्गकर्त्याकडून संकेत मिळालेले असणार. हा त्याचा पुरावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट माहीत होती की कुराणाचे लेखक मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाहीत. कुराणाचा लेखक अल्लाह आहे, ईश्वर आहे आणि त्याला आसमानी किताब म्हटलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे की ती व्यवस्था कायम कर की ज्या व्यवस्थेमध्ये एक महिला हे हातामध्ये म्हणजे सोन्याचे दागिने नेसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकावी. मला सांगा, कल्याण स्टेशन आहे मॅडम, कल्याण स्टेशन आहे, त्या स्टेशनपासून एक सुंदर महिला हातात असं सोन्याचे दागिने असं हातात खेळत खेळत ती कोणगावपर्यंत एकटी येऊ शकते का? नाही येऊ शकत. महिला जाऊ द्या, पुरुष येऊ शकत नाहीत. आपले एखादे पोलीस ऑफिसर देखील असं सोन्याची चैन खेळत खेळत एकटे येऊ शकत नाहीत. आज ही व्यवस्था आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना ती व्यवस्था अपेक्षित होती की जेव्हा एक महिला ही सहज प्रवास करू शकावी. दिल्लीमध्ये एका महिलेचा बलात्कार केला जातो भर बसमध्ये. ती व्यवस्था आज आहे. ही व्यवस्था बदलायची असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित कायम करायची असेल, व्यवस्था परिवर्तन जर करायचं असेल तर शिवाजी आम्हाला वाचावा लागेल. शिवाजी महाराज आम्हाला डोक्यावर घेण्याची गरज नाही, डोक्यात घेण्याची गरज आहे. आहा साळुंखे म्हणतात की महापुरुषांना डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या, त्यांचं वाचन करा. मला फार चांगलं वाटलं की नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, 18 तास अभ्यास करून साजरी केली. अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याची गरज आहे. शिवचरित्र वाचण्याचा एखादा विक्रम जर कोण गावामध्ये करता आला तर तुम्ही बघा. अशा प्रकारच्या काही स्पर्धा, वाचन स्पर्धा आणि अशा प्रकारचे काही जर उपक्रम राबवता आले तर फार महाराजांनी ती व्यवस्था कायम करून दाखवली होती जी मदिन्यामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कायम केली होती. उदाहरणार्थ प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं जे आर्थिक धोरण होतं ते कोणतं होतं? व्याज हराम. मदिन्यामध्ये व्याज हराम होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये व्याज हराम करा दिला होता. न्यायाधीश रानडे यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तो उल्लेख करतात. बखर आहे बखर. त्या बखरीचे शब्द असे आहेत, वाढी दीडी घेऊ नये, मुदलाचे तेवढे घेणे आणि ते हळूहळू घेणे. वाढी दीडी घेऊ नये, व्याज कुणी घेऊ नये. अनेक देशमुख आणि देशपांडे हे जे वतनदार होते, जे लोभी वतनदार होते, ते जनतेची पिळवणूक करायचे, ते लोकांकडून व्याज लुटायचे. आता इथं देशमुख आणि देशपांडे हा शब्द उच्चारला म्हणजे कोणत्या जाती नाही बरं का. देशमुख आणि देशपांडे हे पद होते. मुसलमानातही तुम्हाला देशमुख सापडतील. म्हणजे जे महसूल जमा करायचे, जे व्याज जमा करायचे त्या लोकांना देशमुख देशपांडे म्हटलेलं आहे. कोणत्या जातीचा उल्लेख नाही म्हणून गैरसमज करून घेऊ नका. ती जी जनतेची पिळवणूक करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं की नाही, शेतकऱ्यांना व्याजमुक्त तुम्ही लोन द्या. या महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली व्याजमुक्त बँक कोणी सुरू केली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली आहे. जस्टिस रानडेमध्ये हे संदर्भ सांगतात. बरं, दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच प्रकारचे कायदे लागू केले होते. क्रिमिनल कायदे जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी लागू केले होते. कोणते? हातपाय तोडायची शिक्षा. लोकांना फार बेकार वाटते हो, अरे काय जंगली शिक्षा आहे? नाही, जंगली शिक्षा नाहीये, मानवी शिक्षा आहे. रंगोत्रिमल कुलकर्ण्याचे हातपाय तोडले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण काय? त्यांना बदकर्म केलं होतं. त्यानं एका मुलीवर, एका अल्पवयीन मुलीवर जे आहे ते अन्याय केला होता, अत्याचार केला होता. त्याचे हातपाय तोडले आणि फक्त हातपाय तोडले नाही, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करून दिली आहे माझ्या राजानं. इतका विचार होता. फितूर झाला, ज्याला मूर्तीत म्हणतात, मूर्तीत फितूर गद्दार, त्याला टकमक टोक्यावरून उभं करायचे छत्रपती शिवाजी महाराज, धक्का देऊन टाकायचे. 1-2 केसेस झाल्या, कोणाची हिंमत होत नाही फितुरी करायची. आज 11 गुप्तहेर निघतात पाकिस्तानचे भारतामध्ये. या 11 गुप्तहेरांना रायगडावरून टकमक टोकावरून ढकलून द्या, कोणी गुप्तहेरी करण्याची हिंमत करणार नाही कोणी.
आणि स्वतःला देशप्रेमी म्हणून म्हणून घेणाऱ्या राष्ट्रवादी आणि प्रखर राष्ट्रवादी म्हणणाऱ्या लोकांमध्ये गुप्तहेर निघतात. कमालीची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजीरायांनी फितूर लोकांना जी शिक्षा दिली होती, या 11 गुप्तहेरांना ती शिक्षा करण्याची गरज आहे मित्र हो. अजून कोणती गोष्ट होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्लीलतेवर बंदी आणली होती, जी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी बंदी आणली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकांना हुकूम दिला होता, त्यावेळी युद्धावर जात असताना सैनिक लोक कलाविंतीन घ्यायच्या, लावण्या व्हायच्या, तमाशा व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हुकूम सोडला सैनिकांना, खबरदार, सोबत कोणी कलावंतीन घेऊ नका, सोबत नाच गाणे करू. चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं जयंती साजरी होईल. मित्र हो, छत्रपती शिवाजी व्यवस्था असेल ती जर आपल्याला आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. ती स्वार्थाची पोळी आमच्या महाराष्ट्राची, आमचा